समस्त महिला वर्गाचा उत्सुकतेचा कुतूहलाचा एकमेवच पदार्थ तो म्हणजे ढोकळा. आणि हा ढोकळा आपण इतका भाव खातो ना, कधी जमला तर जमतो नाही तर फसतो. परंतु आज आपण न फसणारा ढोकळा, ते पण झटपट कसा बनवायचा, अगदी जरी पाहुणे जरी घरी आले ना तरीसुद्धा तुम्ही हा फटाफट बनवू शकता, बिलकुल फसणार नाही अशी रेसिपी इथं मी शेअर केली. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरामध्ये जी आपली मीडियम साईजची वाटी असते ना, त्या वाटीने इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलं. पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच हे सर्व माप घेतले. तर 2 चमचे मी इथं बारीक रवा घेतला, 2 चमचे साखर घेतलेली आहे, मीठ घ्यायचं चवीनुसार आणि 2 चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे जर मोठा लिंबू असेल तर त्यातल्या अर्ध्या लिंबाचा रस, छोटा लिंबू असेल तर पूर्ण 1 लिंबाचा रस यामध्ये घालून घेतला. आता यामध्ये पाणी घ्यायचं आहे, ते पण आपण ज्या वाटीनं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी सुरुवातीला पाणी घ्यायचं. परंतु पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालत, जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालत हे एकाच डायरेक्शनमध्ये एकाच दिशेने हलवत राहायचं आहे. सुरुवातीला पाणी जास्त घालू नका, जसं लागेल त्याच प्रमाणामध्ये इथे पाणी घालून एकदम हे 5 मिनिटासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे. फक्त यातलं बेसन पिठासाठी जी वाटीचं प्रमाण आहे, म्हणजे मीडियम साईजची वाटी, ते प्रमाण योग्य ठेवा. आणि इथे मी अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करून घेतलं. 5 मिनिटासाठी फक्त ह्याला झाकून ठेवायचं, कारण यात रवा घातला आहे तो थोडासा भिजेल असा. आणि आपण ज्या थाळीमध्ये हा ढोकळा करणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं. गॅसवरती कढई ठेवून घेतली, त्यात पाणी ठेवून घ्यायचं, तापवायला ठेवायचं आणि हे पाणी आधी उकळायला लावायचं. त्यानंतर इथे 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्या पिठामध्ये खायचा जो इनो असतो तो घालणार आहोत. पूर्ण आपलं 1 पॅकेट इनो यामध्ये घालायचं आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही 1 अर्धा चमचा बेकिंग सोडा तो घातला तरी चालेल. आता याच्यावर आपण थोडंसं आधी पाणी घालूया, म्हणजे हे इनो एकदम ॲक्टिव्ह होतं आणि व्यवस्थित हे पसरलं जातं पिठामध्ये, गुठळ्या होत नाहीत इनोच्या. तर अशा पद्धतीने परत हे एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पीठ एकदम हलकं झालेलं आहे. जसं आपण मार्केटमधून रेडी मिक्स पीठ आणतो तशा पद्धतीचं हे पीठ इथं लगेच तयार झालं. इथं मी मोठा असा हाईटवाला ढोकळा नाही करायचा आहे, तर एकदम फ्लॅट असा ढोकळा करायचा आहे, एक साधारणपणे 1 इंच भरासाठी. तर त्यानुसार मी इथं यातली जी प्लेट आहे ती घेतली. तुम्हाला मोठ्या हाईटचा ढोकळा करायचा असेल तर छोटा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हे तुम्ही बॅटर घालू शकता. आलेल्या गेस्टना द्यायचं असतं, त्यामुळे आपण हे साजूक नाजूकच असे ढोकळे दिले की खाणाऱ्याला अजून खाऊशी वाटतात. त्यामुळे काहीतरी इनोव्हेटिव्ह असा हा आपण ढोकळा बनवतोय. आणि ही प्लेट खाली पाण्याला जेव्हा उकळी येत असेल ना तेव्हाच घालायची, म्हणजे ढोकळा व्यवस्थित फुलतो, बिलकुल बिघडत नाही. आणि 6 ते 7 मिनिटांमध्ये हा ढोकळा तयार होऊन जाणार. आता आपण तोपर्यंत इकडे ढोकळ्याच्या वरती जे गोड पाणी असतं त्याची तयारी करून घेऊ. तर एका वाटीमध्ये मी ते 3 चमचे साखर घालून घेतली आणि 1 वाटीवर पाणी घालून ही साखर विरघळायला ठेवून दिली. इकडे 6 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ढोकळा पण बघूया व्यवस्थित झालेला आहे का. तर ढोकळा पण इकडे एकदम परफेक्ट असा मस्त स्पॉन्जी असा तयार झालेला आहे, कारण आपण ही पातळ अशी लेअरचा ढोकळा केलेला आहे. त्यामुळं याला 6 मिनिटाची वाफ एकदम पुरेशी होती. जर जाड असा मोठा हाईटवाला ढोकळा करणार असाल तर 10 मिनिटं तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. आणि गॅस वाफवताना मोठा फुल ठेवायचा, बारीक गॅसवरती हा ढोकळा बनवायचा नाही, तरीसुद्धा हा ढोकळा बिघडू शकतो. फुल फ्लेमवरती हा ढोकळा वाफवून घ्यायचा. आता हा ढोकळा इकडे थंड होतोय तोपर्यंत आपण ह्याचा तडका तयार करू. तर एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घेतलं, मोहरी दिली फोडणीला, 2 मिरच्या मधून चिरून फोडणीमध्ये टाकल्या. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेऊया. गॅस बंद करायचा, जर खूप तापलेलं असेल भांडं तर, नाहीतर मग फोडणी करपून जाते. आणि फोडणी कमी प्रमाणात आहे त्यामुळे ही पटकन फोडणी बसते. त्यानंतर आपण जे साखरेचं पाणी करून ठेवलं होतं ते ह्या फोडणीमध्ये टाकून घेऊया. परत एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला मीठ हवं असेल तर कमी जास्त, ढोकळ्यात मीठ कमी असेल तर इथे तुम्ही मीठ पण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊ शकता. इथे आपण
व्यवस्थित ढोकळा कट करतोय बघा. एकदम परफेक्ट असा हा स्पॉन्ज तयार झालेला आहे आणि त्याच्यावरतीच आपण हे गोड पाणी टाकून घेतोय. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. हवं असेल तर ओलं खोबरं वरून किसून टाकलं तरी सुद्धा छान लागते. आणि आता आपला ढोकळा कसा व्यवस्थित झालेला आहे इथे तुम्ही नक्कीच बघू शकता. एकदम परफेक्ट स्पॉन्जी आणि हा आपला कमी हाईटचा ढोकळा आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याचं टेक्स्चर बघा कसं दिसतंय. हेच तुम्ही छोट्या डब्यात मोठ्या हाईटचा केला तर एकदम परफेक्ट असा ढोकळा दिसेल. आणि आतून पण बघा एकदम जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी असा मार्केट स्टाईल ढोकळा तयार आहे. आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीच्या रेसिपीज बघा. आणि हो, यातील जे वाटीचं आणि चमच्याचं जे मी प्रमाण सांगितलेलं आहे त्यासाठी वाटी आणि चमच्याचं पीक पण मी शेवटला अटॅच करते. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत असा इन्स्टंट झटकीपट तयार होणारा ढोकळा नक्की बनवून बघा. आवडली तर रेसिपी तर शेअर पण नक्की करा. धन्यवाद.